नमस्कार मित्रांनो, अजय भारती व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, ह्या व्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत गुप्तलिंग महादेव मंदिर म्हणजेच लपलेले शिवलिंग। हे स्थान शिखर शिंगणापूर गावाजवळच असून सातारा शहरापासून जवळजवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे। शिखर शिंगणापूर येथे असणारे शंभू महादेवाचे मंदिर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, पण तिथून फक्त 1.5 किलोमीटरवर अंतरावर असणारं गुप्तलिंग शिव महादेव मंदिर हे शक्यतो कोणाला माहीत नाही। तर आपण ह्या व्लॉगमध्ये त्या मंदिराची ओळख करून घेणार आहोत। या मंदिराजवळ पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 100 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं। काही पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर तुम्हाला हे गुप्तलिंगाचे मंदिर असे नजरेस पडते। गुप्तलिंग शिखर शिंगणापूरची कथा। पौराणिक कथेनुसार भगवान शिव यांनी येथे गुप्त रूपात निवास केला होता। एकदा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांनी भगवान शिवाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी भगवान शिवांना शोधत शिंगणापूर गावात प्रवेश केला। भगवान शिवांनी स्वतःला एका गुहेत लपवले होते आणि आपल्या लिंगाला गुप्त रूपात येथे स्थापित केले। भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांनी गुहेत प्रवेश करून भगवान शिवाच्या लिंगाचे दर्शन घेतले आणि त्यांनी भगवान शिवाची पूजा केली आणि त्यांच्या महिमेचे गुणगान केले। तेव्हापासून हे स्थान गुप्तलिंग म्हणून ओळखले जाते आणि श्रद्धाळूंसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र बनलेले आहे। दुसऱ्या कथेनुसार भगवान शिवांनी येथे एका राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या रक्तातूनच हे शिवलिंग तयार झाले असे मानले जाते। तर आपण आता ऐकल्या पुराण कथा। आता हे समोर दिसतंय हे शिवलिंग नंतर बांधलेले आहे। खरं शिवलिंग जे आहे हा बाजूला जो खड्डा दिसतोय याच्यामध्ये पाणी आहे आणि या पाण्याच्या आतमध्ये खरं शिवलिंग आहे। हा जो छोटासा खड्डा आहे याच्या आतमध्ये हात घालून तुम्ही शिवलिंगाला स्पर्श करू शकता आणि त्याचे दर्शन घेऊ शकता। इथेच मंदिराच्या बाहेर पाण्यात तरंगणारा दगड दर्शनासाठी ठेवलेला आहे। जेव्हा रामसेतू बांधला गेला तेव्हा अशाच दगडांचा वापर झालेला असं मानलं जातं।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आता भेटूया एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.